त्यामुळं शासनानं परिपत्रक काढले की आपण आता प्रत्येक झेंडावंदनला आपण फक्त जनगण मन म्हणत होतो, त्यांना आपण राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम पण म्हणणार आहोत. तर सुरुवात अशी असेल की आपण झेंड्याचं पूजन करू, झेंडा फडकवला जाईल, त्यानंतर राष्ट्रीय गीत म्हणायचं म्हणजे वंदे मातरम म्हणायचं सुरुवातीला. त्याच्यानंतर झेंड्याला सलामी देऊन आपण राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन म्हणणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आपलं राज्यगीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा म्हणणार आहोत. तर ह्या सिक्वेन्सनुसार आपलं ध्वजारोहण होईल. राष्ट्रीय गीत शुरू कर. एक साथ राष्ट्रध्वज को सल्यूट करेंगे. सल्यूट का जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. एक साथ राज्य गीत शुरू कर.
तेरी जिभा सह्याद्रीचा सिंहगर्जता शंभू राजा घडी घडीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा कोरली अभिमानाची लेणी फुलादी मनगटे खेळती खेळती बघेनी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निघाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तटराही तो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भारत माता की जय भारत माता की जय परिसरातील जे ग्रामस्थ आहेत बाकीचे विद्यार्थी आहेत सर्व इथं उपस्थित राहिले ध्वजारोहणाला सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल महसूल विभागातर्फे सगळ्यांचे आभार मानतो. पुढील 26 जानेवारी असेल 1 मे असेल यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जर उपस्थित राहिली तर महसूल विभागाला ध्वजारोहणासाठी जो उत्साह आहे तो द्विगुणित होईल. त्याबद्दल बाळास्वामी आहेत आमच्या मंडळाधिकारी मॅडम आहेत तसेच आमचे जे सेवानिवृत्त मंडळाधिकारी आहेत ग्राम महसूल सेवक आहेत ग्राम महसूल अधिकारी आहेत यांचं सर्वांच्या तर्फे मी ग्रामस्थांचं सर्वांचं आभार मानतो. त्यामुळे शासनानं परिपत्रक काढलंय की आपण आता प्रत्येक झेंडावंदनला आपण फक्त जनगण म्हणून म्हणत होतो त्यांना आपण राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम पण म्हणणार आहोत. तर सुरुवात अशी असेल की आपण झेंड्याचं पूजन करू झेंडा फडकवला जाईल त्यानंतर राष्ट्रीय गीत म्हणायचं म्हणजे वंदे मातरम म्हणायचंय सुरुवातीला त्याच्यानंतर झेंड्याला सलामी देऊन आपण राष्ट्रगीत म्हणजे जनगण म्हणणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आपलं राज्यगीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा म्हणणार आहोत. तर ह्या सिक्वेन्सनुसार आपलं ध्वजारोहण होईल.
एक साथ राष्ट्रध्वज को सल्यूट करेंगे। सल्यूट का भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। एक वंदे मातरम। वंदे मातरम। वंदे मातरम। साथ एक साथ राज्य गीत शुरू कर। महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कोरली अभिमानाची लेणी, फुलादी मनगटे खेळती खेळती वगैरी. दारिद्र्याच्या उन्हात शिरला, निघाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही कट्टराती तो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भारत माता की जय. भारत माता की जय. परिसरातील जे ग्रामस्थ आहेत, बाकीचे विद्यार्थी आहेत, सर्व इथं उपस्थित राहिला. ध्वजारोहणाला सर्वांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल महसूल विभागातर्फे सगळ्यांचे आभार मानतो. पुढील 26 जानेवारी असेल, 1 मे असेल, यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जर उपस्थित राहिली तर महसूल विभागाला ध्वजारोहणासाठी जो उत्साह आहे तो द्विगुणित होईल. त्याबद्दल बाळास्वामी आहेत, आमच्या मंडळाधिकारी मॅडम आहेत, तसेच आमचे जे सेवानिवृत्त मंडळाधिकारी आहेत, ग्राम महसूल सेवक आहेत, ग्राम महसूल अधिकारी आहेत, यांचं सर्वांच्या तर्फे मी ग्रामस्थांचं सर्वांचं आभार मानतो.